नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय ऊन आहे ना. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, गाडीतून येताना जवळजवळ वितळलो मी. गपचूप इथे आल्यावर फ्रीज मध्ये जाऊन बसलो. कसा बसा गोळा झालोय मी. मला सांगा, उन्हामुळे काय होतं सांगा. आता वाफ होते असं सांगू नका. वाफ होते, मग ढग जमतात, मग पाऊस पडतो. विज्ञानात शिरू नका. उन्हामुळे घाम येतो. घाम पसीना. आणि मग डिहायड्रेशन होतं. मग डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी प्यावं लागतं. खूप पाणी प्यावं लागतं. पोट भरतं ना त्यामुळे. पण असो, कमिंग बॅक टू द पॉइंट, माझं म्हणणं काय होतं की ज्यांना बारीक व्हायचंय ना ते जिम मध्ये वगैरे जातात, बरोबर की नाही. आणि तिथे मग घाम घालतात. माझं म्हणणं काय आहे, उन्हाळ्यात त्यांनी बाहेर बसवा ना खुर्ची टाकून. घामच घाम ऐश कर. थोडेसे काय कुट्ट व्हाल, पण हरकत नाही ना, फुकट आहे ना ते, नाही का. काय मुद्दा असा आहे, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की उन्हाळ्यात आपल्याला तहान जास्त लागते, भूक जास्त लागते. पण मला कितीही भूक लागली ना, कितीही ऊन असलं ना, तरी मी पायपीट करत इथे येतोच तुमच्यासाठी, तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी. आणि माझ्याबरोबर आज अजून एक अशाच पायपीट करत आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपलं काय नाव? दीपाली दिलीप धारकर. मिसेस धारकर. आपण कुठे राहिला? जोगेश्वरीला. मूळच्या तुम्ही मुंबईच्याच? मुंबईच्या. बरं. शाळा कुठली? शाळा असं हे साधना विद्यालय सायन. अच्छा, म्हणजे आधी म्हणजे माहेरचं माहेर सायन आणि आता सासरी तुम्ही जोगेश्वरी. ओके. शाळा कुठली? साधना विद्यालय. आणि कॉलेजला नाही गेले, 10वी पर्यंत गेले. मग शाळेत तुमचा आवडता विषय कुठला होता? विषय सायन्स, म्हणजे विज्ञान, गणित, भूगोल जास्त आवडतं. बर. आणि जोगेश्वरीला तुमचं सासर आहे. तुमचे यजमान काय करतात? BMC मध्ये टीचर आहे. बर. आणि घरी कोण कोण आहे? घरी माझ्या 2 मुली आणि मी, मिस्टर. बर. मुली काय करतात? मोठी मुलगी माझी इंजिनियर आहे, दुसरी आता शिकते, इंजिनियर शिकते. अरे वा, व्हेरी गुड. आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 27 वर्ष. अरे बापरे. पण शाळेत असताना तुम्ही कधी तुमच्या स्वयंपाकात लुडबुड गेले का आईच्या हाताखाली? करायची थोडी. काय केलं होतं? चुकलेला पदार्थ सांगा. म्हणजे आईने अगं नको ग असं करू असं वगैरे कधी काय केलं होतं? एकदा तिळाचे लाडू बनवायला गेलेले. थोडसा पाक चांगला नाही झाला. मग काय टाकून द्यायला लागला? नाही, मग खाल्लं. मऊ झाला. बर. उत्तम पदार्थ तुमचा पहिला कुठला, म्हणजे तुम्हाला खूप आनंद झाला होता, मस्त झाला आपला हा पदार्थ? भाजी कुठली केली होती? भाजी उसळ केलेली काळ्या वाटाण्याची. ती चांगली झाली. काळ्या वाटाणे शिजायला फार वेळ लागतो ना? शिट्ट्या जास्त दिल्या तर चांगलं होतं कुकरमध्ये. अच्छा, पेक्षा कुकरमध्ये जास्त पटकन होतं. थोडा असतं शिट्ट्या द्यायच्या. पण ते शिजवताना तुम्हाला मीठ वगैरे घालायला लागतं का? मीठ थोडंसं घालायचं, थोडासा किंचितसा सोडा घालायचा, मग चांगली पटकन शिजतं. यजमानाला काय आवडतं? व्हेज, नॉनव्हेज? भेंडी फ्राय. पण ती भेंडी कापताना जर ताल आली तर मजा येत नाही ना जेव्हा भाजीला? नाही, ते थोडंसं किंचितसं तेल टाकून थोडंसं फ्राय केलं की जातं ते. अच्छा, ते असं चिकट जे नाही होत चिकट. थोडंसं असं झाकण लावून वापवायचं, आपोआप तो चिकटपणा जातो. पण भेंडीच्या भाजीत मी बघितलं आमसूल वगैरे काय घालतात? आमसूल घालतात ना कधी कधी? थोडी चव येते ना. अच्छा, म्हणजे बाकी त्याचा काही उपयोग नाही, पण चवीला लागतात थोडंसं. यजमानाला भेंडी फ्राय आवडते? भेंडी, पिझ्झा. आणि मोठ्या मुलीला असे मेंदू वडे, बटाटे वडे. तुम्ही घरच्या घरी करता की ती बाहेरून येते? आई मी तुझ्यासाठी वडा आणलाय वगैरे? नाही, मी करते. आमचे खवय्ये इथे वाट बघतात. मी सुद्धा घामातून दमून भागून आलेलो आहे. आज तुमच्या आजचं काय खायला मिळते मला ते आता बघायचंय. तुम्ही आज काय बनवणार आहात? मक्याचे पहिलं कटलेट आहे. ओके, आपण आपल्या किचन कडे जायचं. या, सांगते साहित्य काय काय मला? मका, बटाटा, ब्रेडचा चुरा, कोथिंबीर, रवा, मीठ, धने जिरे पूड, आलं आणि मिरची.
ओके. हा मका तुम्ही काय केले, त्याला काय शिजवलंय का काय? हा, थोडंसं मीठ टाकून शिजवायचं. किती वेळ म्हणजे साधारण? 2 शिट्ट्या द्यायच्या बस. 2 शिट्ट्या द्यायच्या. तिसरी शिट्टी तुम्ही वाजवली तरी माझी ना नाही, पण ह्याच्यासाठी 2च शिट्ट्या. ओके. ह्याचं पाणी आलेलं पण चांगलं असतं, पौष्टिक असतं तब्येतीला. ते हो. पण पाणी टाकू नये, पियायचं आपण. अच्छा, चांगलं लागतं. थोडंसं मीठ असल्यामुळे चांगलं हा, लागतं. चवीला चांगलं. ओके. आणि हे बटाटा तुम्ही फक्त शिजवून घेतलं शिजून घेतलं आणि मॅश करून घेतलं. दॅट्स इट. ओके. साहित्य त्या मानाने कमी आहे, झटपट होणारी रेसिपी दिसते. म्हणजे पटापट. कमी ह्याच्यात. ओके. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं आधी मला सांगा. मका घ्या. मका. आलं. अच्छा, हे सगळं तुम्ही त्यात घालणार का? मिरची. जरा तिखट करा बरं का. तिखट पाहिजे. हा, झणझणीत असं आता. आणि एवढं वाटून घ्यायचं आधी. अच्छा, मिक्सर बनवून घ्यायचंय. बरं, अजून काही घालायचं नाही ना? नको, ते मग नंतर घालायचं. ओके. मक्याचे कटलेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मक्याचे दाणे, उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, मिरची, आलं, धणे जिरे पूड आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये मक्याचे दाणे, आलं आणि मिरची घेऊन हे मिश्रण एकत्र जाडसर वाटून घ्यावं. आता हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं. हे पण हे घालू? थोडं हा, हळूहळू. बस. हे ह्याचा उपयोग काय ब्रेडच्या चुऱ्याचा? हा, चांगला आकार येतो. अच्छा. आणि धने जिऱ्याची पूड. किती एवढी? टाका, अजून टाका, चव येते. टाका. थोडंसं मीठ टाका. कोथिंबीर टाका. ओके. बरंच आपल्या ताब्यात आलेलं आहे काम. आता हे ह्याच्यासाठीच आहे ना? ह्याच्यात हे घोळवायचं ना? घोळवायचं. काढू का ह्याच्यात? हो, काढा. असं गोल हे करायचं. आणि हा, आणि थोडासा रवा टाकून शॅलो फ्राय, डीप फ्राय. शॅलो फ्राय सुद्धा केलं. हे आपण आता शॅलो फ्राय हा. करतो, पण डीप फ्राय केलं तर काय जास्त तेल खातं का ते? नाही. शक्यतो पण शॅलो फ्रायच करावं ना. हा. ओके. आणि भसाभसा गॅस वाढू नका, नाही तर जळून जाईल ते. ओके. झाकण, ह्याच्यावर झाकण ठेवायला लागेल ना? झाकण थोडं. किती वेळ साधारण? गॅस मोठा करू? थोडंसं मोठं. ओके. आणि हे खायचं कशा बरोबर? सॉस. सॉस सॉस सोबत किंवा खायचं. चटणी कुठली? चटणी पण तिखट? चालते, पुदिन्याची. हा. बस, बाकी अजून काही करायचं नाही ना? काहीच नाही, झाला. हे झाल्यानंतर खायला सुरुवात. हा. तुम्ही लिहायला सुरुवात. साहित्य आणि कृती. मक्याचे कटलेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मक्याचे दाणे, उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, मिरची, आलं, धणे जिरे पूड आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये मक्याचे दाणे, आलं आणि मिरची घेऊन हे मिश्रण एकत्र जाडसर वाटून घ्यावं. त्यामध्ये कुस्करलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, धणे जिरे पूड, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची कटलेट शॅलो फ्राय करावी.